मासळ नियत क्षेत्रात अवैध वाळू वाहतूक प्रकरणी ट्रॅक्टर जप्त। वन विभागाची पहाटे छापा कारवाई, मालकावर वनगुन्हा दाखल। तालुक्यातील मासळ नियत क्षेत्रात अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर वन विभागाने पहाटे छापा टाकत कारवाई केली। या कारवाईत ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त करण्यात आली असून संबंधित वाहन मालकाविरुद्ध वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे। 14 फेब्रुवारीला पहाटे सुमारे 4:30 वाजताच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने मासळ नियत क्षेत्रातील राखीव वन कक्ष क्रमांक 219 येथे धाड टाकली। ही कारवाई विभागीय वन अधिकारी राजन तलमले चंद्रपूर तसेच सहाय्यक वनरक्षक विकास तरसे चंद्रपूर वन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी KW धानकुटे यांच्या नेतृत्वात पथकाने नाल्यातून अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक करणारा लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा सरपंच ट्रॅक्टर क्रमांक MH29 BP 0418 व क्रमांक नसलेली ट्रॉली ताब्यात घेतली। सदर वाहन भारत वसंतराव बोढेकर राहणार मांगली तालुका भद्रावती यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले। वाहन चालकाकडे रेती उत्खनन व वाहतूक परवान्याबाबत कागदपत्रांची मागणी करण्यात आली असता कोणतीही वैध कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत। त्यानुसार ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करून संबंधित मालकाविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत मासाळ क्षेत्र सहाय्यक AB शेळकी, वनरक्षक कुमार SR कुळमेथे, वनरक्षक SS पारवे भद्रावती तसेच अनिल शेंद्रे, किशोर मडावी, पवन मांढरे आणि श्री नितीन राऊत यांनी सहभाग घेतला। अवैध वाळू उत्खननास आळा घालण्यासाठी वन विभागाकडून पुढील काळातही अशा धडक कारवाया सुरू राहणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र